नमस्कार मंडळी, अश्विनीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मुगाची भजी. मोड आलेल्या मुगाची भजी बनवण्यासाठी मी इथे मोड आलेले मूग घेतले आहे, 5 चमचे बेसन घेतले आहे, 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे, धने घेतले आहे, मसाला घेतला आहे 1 चमचा, कांदा घेतला आहे कापून अर्धा, 1 चमचा हळद घेतली आहे, मीठ घेतलं आहे चवीनुसार, 4-5 पाकळ्या घेतल्या आहे लसणाच्या आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. चला मग तुम्हाला मी आता ह्याची पुढची कृती दाखवत आहे. सर्वात आधी आपण ह्याच्यामध्ये मोड आलेले हे मूग आहेत ते घेणार आहोत. हे मी धुवून घेतलेले आहे ऑलरेडी. हे मोड आलेल्या कडधान्यामध्ये इथे मी 2 मिरच्या टाकणार आहे आणि 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या टाकणार आहे. आता मी मिक्सरला पाणी न ॲड करता बारीक करून घेणार आहे. हे मी आता ह्या बाउलमध्ये टाकून घेणार आहे. ह्याच्यामध्ये मी जरासुद्धा पाणी वापरलेलं नाही आहे. त्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये बेसनचे पीठ ॲड करत आहे. त्यानंतर मी इथे तांदळाचे पीठ ॲड करत आहे. त्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे बारीक कापलेला. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये 1 चमचा हळद घेतली होती ती टाकणार आहे. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये 1 चमचा मसाला घेतला आहे ती टाकणार आहे. मसाला तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. तर मी ह्याच्यामध्ये हे क्रश केलेले धने टाकणार आहे. हे धने मी मिक्सरला फक्त एकदाच फिरवलेले आहे जेणेकरून ह्याचे फक्त 2 तुकडे होतील एवढेच. त्यानंतर मी हे सर्व एकजीव असे करून घेणार आहे. तुम्ही हवे तर ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण वापरू शकता. चला आता हे रेडी झालं आहे. आता मी हे तुम्हाला फ्राय करून दाखवणार आहे. तेल चांगलं आता गरम झालं आहे. आता आपण एक एक करून भजी तळायला टाकणार आहोत. भजी दोन्ही साईडने गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता मी हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. बघा, मोड आलेल्या मुगाची भजी खूप क्रिस्पी अशी आहे आणि खायला पण छान लागते. तर तुम्ही पण ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.